अंबाजोगाईच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने मोंढा यार्डातील अतिक्रमण काढण्यासाठी प्रशासनाने प्रचंड मोठा पोलीस बंदोबस्त तसेच 7-8 JCB, एक पोकलेन मजुरासह कार्यालयातील कर्मचारी तैनात केले होते। मार्केट कमिटीचा सर्वात मोठा हेतू मोंढा परिसरातील औद्योगिक वसाहतीला दिलेले 10 गाळे मार्केट कमिटीने परत घेतले। मात्र त्या जागेवर व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांना संचालक मंडळाचे देण्याचे ठरले। मात्र संचालक मंडळात एकमत होत नसल्याने त्यांना अधिकृत परवाना मिळत नव्हता। गाळेधारकांनी संचालक मंडळाच्या मर्जीप्रमाणे निर्णय घेऊन सुद्धा निर्णय होत नसल्याने अखेर त्या 10 व्यापाऱ्यांनी न्यायालयाचे द्वार ठोठावले। न्यायालयाने पणन मंत्र्याने 3 महिन्याच्या आत निर्णय घ्यावा, तोपर्यंत 10 गाळेधारकांसंदर्भात कोणताही निर्णय घेऊ नये असे आदेश दिल्याचे समजते। विशेष म्हणजे तशा आदेशाची प्रत मार्केट कमिटीच्या सचिवांना दिल्याने प्रशासनाने केलेल्या तयारीवर एक प्रकारे शोककळा पसरल्याचे चित्र पाहावयास मिळाले। मोंढा परिसराच्या खुल्या जागेत ज्यांनी अतिक्रमण केले होते त्यांनी आपापले अतिक्रमण स्वतःहून काढून घेत असल्याने मार्केट कमिटीने बोलावलेला पोलीस बंदोबस्त, JCB, पोकलेनचा वापर कुठे करायचा असा प्रश्न निर्माण झाल्याचे समजते। मार्केट कमिटीच्या कार्यालयाच्या नाकावर टिचून असलेल्या व्यापाऱ्याचे अनधिकृत अतिक्रमण काढले जाते का असाही सवाल केला जात आहे। मार्केट कमिटीच्या प्रशासनाने डोंगर खोदला मात्र उंदीर निघाला अशी अवस्था झाल्याची चर्चा होत आहे।